Yes, sir. Thank you very much, sir. Yes. So, very good morning to all of you. आणि आज आपण एक महत्त्वाचा कायदा या ठिकाणी बघणार आहोत. तो एक रिसेंट कायदा आहे आणि एक लँडमार्क कायदा आपण म्हणू शकतो. त्याला आपण जैव विविधताचा कायदा 2002 बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट 2002 म्हणतो. हा ऍक्ट जो आहे एक लँडमार्क ह्याच्यासाठी आहे कारण की पहिल्यांदा बायो डायव्हर्सिटीचं वेगळ्याने एक एक स्ट्रेस देण्यात आलेला आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स ही रेकग्नाइज केलेली आहे. तर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे काय की जे व्हेरिएशन्स असतात वेगवेगळ्या जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा प्राण्यांमध्ये स्पीशीजच्या अंतर्गती आणि स्पीशीजच्या बाहेरी म्हणजे इंट्रा स्पीशीज ॲज वेल एज इंटर स्पीशीज. तर ते जे डायव्हर्सिटी आहे ती वेगवेगळ्या वेगवेगळ्या लेवल्सवरती आणि वेगवेगळ्या बाबींमध्ये असते. तर असे सर्व जे डिफरन्सेस असतात त्याला आपण एक कॉमन टर्म म्हणतो, दॅट इज कॉल्ड एज बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. आणि हा जो डेफिनेशन आहे तो या ऍक्टचाच डेफिनेशन आहे. तर थोडी पार्श्वभूमी आपण बघूया की हा कायदा नेमका कशासाठी आला आणि एवढा उशीरही का आला. तर फ्रेंड्स, एक इम्पॉर्टंट इंटरनॅशनल इव्हेंट झालं होतं, तर त्याला आपण म्हणतो रिओ समिट 1992 मध्ये. अर्थ समिट किंवा रिओ समिट म्हणतो. तर त्याच्यात एक इम्पॉर्टंट कन्व्हेन्शन, CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा पास झाला होता. आणि हा जो CBD आहे तर तो एक इम्पॉर्टंट इव्हेंट होता कारण की ह्याच्यामध्ये पूर्ण जगभराच्या खूप साऱ्या देशांनी ह्याला हे सिग्नेचर हे साईन केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या पार्लमेंटनी त्याला रॅटिफाय ही केलं. तर इंडिया वॉज वन ऑफ द सिग्नेटरीज टू दिस इंटरनॅशनल कन्व्हेन्शन. आणि त्याच्यामध्ये 2 इम्पॉर्टंट प्रोटोकॉल्स आहे, हे आपण इंटरनेटवरती बघू शकता. एक कार्टागिना बायोसेफ्टी प्रोटोकॉल आणि दुसरा नागोया प्रोटोकॉल, जे जपानमध्ये जेव्हा मीटिंग झाली होती तर तेव्हा हा जो नागोया प्रोटोकॉल आहे तो आला होता. तर प्रत्येक देशाचे काही ना काहीतरी इंटरनॅशनल कमिटमेंट्स असतात. तर त्या कमिटमेंट्स अंतर्गत जे आहे बायोलॉजिकल डायव्हर्सिटी बाबत एक कायदा बनवणं हे अपेक्षित होतं. तर वन ऑफ द रिझन्स बिहाइंड दिस ऍक्ट वॉज इंडियाज इंटरनॅशनल कमिटमेंट फॉर कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. दुसरा एक महत्वाचा रिझन आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये जैवविविधता खूप आहे. तर इकडे जे आपण हे जवळपास 256 सबटाइप्स ऑफ फॉरेस्ट आहे आणि खूप सारे इकडे स्पीशीज आहे, फ्लोरल आणि फॉनलही. तर बाहेर जेव्हा आपण वेस्टर्न कंट्रीज मध्ये बघतो तर तिकडे जनरली मोनोकल्चर फॉरेस्ट असतात आणि तेवढी बायोडायव्हर्सिटी नसते. तर पण तिकडे एक महत्वाची गोष्ट आहे की टेक्नॉलॉजी. त्या लोकांनी काय केलं होतं की आपल्या इकडच्या ज्या हे बायोडायव्हर्सिटीच्या वस्तू आहेत तर ते तिकडे जाऊन त्यांचे ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स कुठले आहेत तर ते त्यांनी काढले आणि मग त्याचा पेटंट काढला. फॉर एक्झाम्पल टर्मरिक. आता हळद जी आहे तर सुरुवातीपासून आपल्याला माहित आहे की त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत. तर ह्या गोष्टीचा त्यांनी एक पेटंट त्या ठिकाणी USA मध्ये केला होता. दुसरं एक इन्सिडेंट जे झालं की नीम देखील ही त्याच्या औषधीय गुणधर्म बाबत आपल्याला सर्वांना माहिती आहे, आयुर्वेदामध्ये पण लिहिलेलं आहे. बट the active ingredients of the neem were isolated and this neem was patented. तर ह्याच्या विरुद्ध आपण अपील केली ऍज अ कंट्री आणि हे पेटंट्स मग निघाले. 1997 मध्ये हे टर्मरिकचा पेटंट जो दिला होता तो परत काढून घेतला
आणि हे 92 पासून जे नीमचं पेटंट होतं तेही काढण्यात आलं. एक अजून जे आहे की बासमती राईस, बासमती जे चावल असतं, तर ते चावल भारतामध्ये सुप्रसिद्ध आहेत आणि त्याच्या खूप व्हरायटीज आहेत. तर ते जे पर्टिक्युलर बासमती राईस आहे ते टेक्सासमध्ये, अमेरिकेच्या टेक्सासमध्ये त्यांनी त्याचं पेटंट केलं आणि त्याला टेक्सामती असं राईस म्हणून घोषित केलं. तर तेही पेटंट नंतर रिवोक करण्यात आलं. पण एकंदरीत काय दृश्य येतो की भारताची जी जैव आहे, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे, तर त्याचा फायदा स्थानिक लोकांना न होऊन तर ते बाहेरचे लोक त्याला फायदा देत आहेत. सो वी मस्ट फायदा घेत आहेत. सो वी मस्ट अंडरटेक ऑल द ऍक्टिव्हिटीज फॉर प्रोटेक्शन ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी अलॉंग विथ कन्झर्वेशन. तिसरा मुद्दा, आपल्याकडे खूप सारा, आपण त्याला टीके म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, ट्रेडिशनल नॉलेज. तर हा जो ट्रेडिशनल नॉलेज आहे तो भारताच्या विविध मेडिसिनल सिस्टम ज्याच्यामध्ये प्लांट पार्ट्स खूप प्रचुर मात्रामध्ये त्याचा वापर होतो, जसं योगा आहे, युनानी आहे, सिद्ध, नॅचरोपॅथी वगैरे. तर या सगळ्यांमध्ये आपला जो ट्रेडिशनल नॉलेज आहे, जे गावचे वैद्य हकीम आहेत, वैदू आहेत, त्यांना भरपूर नॉलेज आहे. पण दुर्दैवाने काय होतंय की हा जो ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याला सायंटिफिक रूप देण्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय. आणि ते सायंटिफिक रूप किंवा सायंटिफिक बेसिस हे वेस्टर्न कंट्रीज आरामशीर देत आहेत. तर त्याच्यामुळे रिसोर्सेस आपला पारंपरिक ज्ञान आपला, परंतु त्याचा फायदा जो आहे ते बाहेरचे लोक घेत आहेत. तर हा एक तिसरा मुद्दा होता की आपली जी पण बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आहे तर त्याला प्रोटेक्ट करणं आवश्यक आहे. तिसरा मुद्दा, आपले 2002चा हा कायदा येण्यापूर्वी फॉरेस्टच्या निगडीत 2 कायदे होते, इंडियन फॉरेस्ट ऍक्ट आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. पण त्याच्यामध्ये जर आपण प्रोव्हिजन्स बघितले तर अशा प्रकारच्या ज्या इन्सिडेन्सेस आहे ते त्याच्यामध्ये कव्हर होत नाही. तर त्याच्यामध्ये एक जेनरिक फोकस आहे, आपल्याला बायोलॉजिकल डायव्हर्सिटी बाबत स्पेसिफिक फोकस असायला पाहिजे. तर त्याच्यामुळे ह्या नवीन कायद्याची आवश्यकता पडली. तर कुठलाही कायदा का आला त्याची पार्श्वभूमी जाणणं आणि त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. सो कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, पेटंट इश्यू आणि लॅक ऑफ प्रोव्हिजन्स इन इंडियन फॉरेस्ट ऍक्ट अँड वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट फॉर स्पेसिफिक कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर या सगळ्या मुद्द्यांमुळे हा ऍक्ट आला. आणि ह्या ऍक्टचा मेन उद्देश काय आहे, तर ह्या ऍक्टचा मेन उद्देश हे जो आपलं कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी जे आपण साईन केलं आहे आणि जगाच्या खूप साऱ्या देशांनी साईन केलंय त्याच्याशी एकदम निगडीत आहे. पहिला मुद्दा, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. दुसरा, सस्टेनेबल यूज ऑफ बायोलॉजिकल रिसोर्सेस. हा एक 2 ते 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, ऑब्जेक्टिव्ह ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट. आणि तिसरा, इक्विटी इन शेअरिंग बेनिफिट्स फ्रॉम सच यूज ऑफ रिसोर्सेस. टेक्निकली ह्याला या ऍक्ट मध्ये आपण म्हणतो ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग मेकॅनिझम, ABS, ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग मेकॅनिझम. सिम्पली ते आहे की ज्या गावातून किंवा ज्या एरियातून आपण बायोलॉजिकल रिसोर्स कुठल्याही पर्पज साठी घेतो तर त्या एरियाच्या लोकांना ते फायदा असायला पाहिजे. तर हे 3 ऑब्जेक्टिव्ह प्लस 2 अजून पॉइंट्स आहेत. एक तर आहे BMC, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. आणि 5वा मुद्दा PBR, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. हे 5 मुद्दे आपण समजले तर पूर्ण ऍक्ट आपण आरामशीर समजू शकता. कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि जे बायोलॉजिकल रिसोर्सेस आहे त्यांचा शाश्वत वापर आणि त्याच्यातून जेही फायदा भेटतो आहे तर ते स्थानिक लोकांशी आपल्याला तो फायदा शेअर करायचा आहे. त्याला टेक्निकल टर्म आहे ABS. चौथा, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी जशी आपली JFM कमिटी आहे. आणि 5वा PBR, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. तर हा जो पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आहे त्याच्यामध्ये स्थानिकरित्या जेही
आपल्याकडे प्लांट्स अवेलेबल आहेत किंवा नॅचरल रिसोर्स अवेलेबल आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करतो आपण, आणि त्याचा कुठला फायदा प्राप्त होतो तो. ह्याच्याकरता BMC म्हणजे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी आणि PBR कसं बनवायचं आहे, त्याच्याकरता स्पेसिफिक गाईडलाईन्स आणि स्पेसिफिक फॉर्मॅट देण्यात आलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आणि इव्हन आपल्या महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड कडून. तर त्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला बनवायचं आहे. तर हे जे 5 मुद्दे आहेत हे आपण समजलं तर आपला ऍक्ट बाबत जे अंडरस्टँडिंग आहे ते आणखीन चांगलं होईल. तर जस्ट एक ओव्हरव्ह्यू आपण बघितला. आता आपण स्पेसिफिक प्रोव्हिजन्स ज्या आहेत या ऍक्टच्या अंतर्गत त्याच्यावर तर थोडं आपण भर देऊया. पहिलं सायलेंट प्रोव्हिजन, जे महत्वाचे मुद्दे आहेत ह्याच्या बाबत. एक की हे इंडियन गव्हर्नमेंटच्या पूर्व परवानगी शिवाय कुठलाही जेनेटिक मटेरियल आपण बाहेर घेऊ कुठलाही प्लांट मटेरियल किंवा कुठलाही बायोलॉजिकल मटेरियल आपण बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. हा ह्याच्यासाठी टाकण्यात आला कारण की आधी काय व्हायचं की जे फॉरेन कंपनीज आहेत किंवा फॉरेन रिसर्चर्स आहेत ते बिंदासपणे हे बायोलॉजिकल रिसोर्सेस आपल्या कंट्रीतून त्यांच्या लॅब्स मध्ये घेऊन जायचे, तिकडे त्याचं टेस्टिंग करायचे, वेगवेगळे पॅरामीटर्स काढायचं आणि जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ते आयसोलेट करून मग त्याचा मेडिसिनल वापर किंवा इतर कामांसाठी वापर ते करायचे. तर हा जो एक्सप्लॉयटेशन आहे तो थांबवण्यासाठी हे प्रोव्हिजन टाकण्यात आलं आहे. दुसरा मुद्दा, आता पेटंट किंवा बायोडायव्हर्सिटी रिलेटेड नॉलेज हे येतं एक इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आपल्यापैकी खूप साऱ्या लोकांना हे माहित असेल IPR बाबत. तर IPR बेसिकली काय आहे की आपला जो पण इनोव्हेशन आहे, आपला जो पण नॉलेज आहे तर त्याला लायसन्स करायचं, जेणेकरून त्याचा जर वापर कोणाचा असेल तर आपल्याला एक रॉयल्टी किंवा एक फीज त्यांच्याकडून प्राप्त होण्याच्या दृष्टीने हे IPRचा कॉन्सेप्ट आलेला आहे. आणि या अंतर्गत हे जे आपण ट्रेडिशनल नॉलेज बाबत आपण चर्चा करत होतो तर त्या चर्चेमध्ये हा ट्रेडिशनल आपल्याला नॉलेज आहे तो इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट मध्ये मोडतो. तर हेही प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे की भारताचा जो ज्ञान आहे ते बाहेरच्या देशांचे लोक किंवा कंपनीज ते विदाउट प्रायर परमिशन ते वापरू शकत नाही. ह्याच्याबद्दल आणखीन एक हे आहे की हे जे ट्रेडिशनल नॉलेज आहे तर आपण एक डिजिटल लायब्ररी बनवली आहे, त्याला आपण म्हणतो ट्रेडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी TKDL. इंटरनेटवरती सर्च आपण केलं की डायरेक्टली त्या वेबसाईट वरती येईल. तर याच्यामध्ये भारतात जेही ट्रेडिशनल नॉलेज आहे त्याचं प्रॉपरली डॉक्युमेंटेशन केलं आहे. एक दुसरा, जेही प्लांट रिसोर्सेस आहेत त्याचं लोकल नेम, मग नंतर सायंटिफिक नेम, त्याचं क्लासिफिकेशन आणि मग त्याचे मेडिसिनल युजेस किंवा दुसरे युजेस. तर ह्या बाबतीत त्यांनी चांगला रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवलेला आहे. हे सगळं कशासाठी, कारण की जेव्हाही आपण इंटरनॅशनल फोरम्स वरती केस लढतो की हा आमचा जैविक साधन होतं आणि त्याचा गैरवापर करण्यात आलाय, तर ते म्हणतात की बाबा तुमचं डॉक्युमेंटेशन कुठे आहे. तर डॉक्युमेंटेशन हे ऑनलाईन अवेलेबल आहे, पब्लिक डोमेन मध्ये आहे. तर त्या ठिकाणी तो आपल्याला वापर येतो. आणि हे जे आहे काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च CSIR च्या अंतर्गत हे TKDL येतं. तर हा एक आणखीन चांगला इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आपले भारताचं जो पारंपरिक ज्ञान आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी. मग जे पण इंडियन सिटीजन्स आहेत त्यांना हे बायोडायव्हर्सिटीचं कलेक्शन आणि यूज साठीही काही इकडे बंधन टाकले आहेत, परंतु जे स्थानिक लोक आहेत तर त्यांना या बंधनापासून मुक्त केलंय. आणि मुक्त करण्यामागे हा कारण आहे की जे आपले गाव पातळीवरती जे वैद हकीम असतात, वैदू असतात किंवा जे ट्रेडिशनल हिलर्स जे आपण म्हणतो, तर त्यांच्यावरती ह्याचा बोजा पडू नये म्हणून लोकल कम्युनिटीजना ह्या रेस्ट्रिक्शन्स पासून लांब ठेवलेला आहे. चौथा मुद्दा की स्थानिक लोकांना जे रिसोर्स त्यांनी जपला आहे, जे फॉरेस्ट जपलं आहे, तर त्याचा काय फायदा. आज एक कॉमन गोष्ट लोक म्हणतात की आम्ही हे फॉरेस्टचं प्रोटेक्शन केलंय, एक कन्झर्वेशन केलंय, पण त्याच्यातून आम्हाला काय फायदा, फक्त हे झाडं उभी आहेत,
आम्हाला त्याच्यातून काहीच फायदा भेटत नाही. तर हा फायदा स्थानिक लोकांना देण्यासाठी एबीएस ऍक्सेस बेनिफिट शेअरिंग हे आपण या ऍक्ट मध्येही त्यांनी दिलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा की ह्याच्यामध्ये आपण जे आपले बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत ते कसं कन्झर्वेशन करू शकतो आणि बाकी जे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट बाबतही या ह्याच्यावरती भाष्य केलं आहे. ना व्हॉट इज एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट? सर्वांना स्लाइड्स दिसते ना? ओके ओके, थँक्यू. सो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, नाव व्हॉट इज दिस? तर हे जे आहे एक ईपी ऍक्ट आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986चा. तर त्याच्या अंतर्गत कुठलाही डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट आपण करतो, इरिगेशनचा असो किंवा रोड्स असो किंवा लिनियर प्रोजेक्ट्स असो, तर त्याच्या जो आहे तो पर्यावरणावरती काय दुष्परिणाम होतात त्याच्याबाबत एक असेसमेंट करावं लागते, एक स्टडी करावं लागते. तर त्याला आपण म्हणतो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. आणि त्या स्टडीची मान्यता झाल्यानंतरच ते अहवाल सादर केल्यानंतर मान्य झाल्यानंतरच त्याचा पुढचा जो आहे प्रोजेक्टला मान्यता देण्यात येते. त्याशिवाय जो आहे प्रोजेक्टला मान्यता देण्यात येत नाही. तर ह्याच्याबाबतही या ऍक्ट वरती भाष्य केलेलं आहे. हे प्रोटेक्शन ऑफ ट्रेडिशनल नॉलेज. आणि ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 3 लेवलवरती त्यांनी बॉडीज बनवलेले आहेत, लोकल लेवल, स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल. तर लोकल लेवलवरती बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी, BMCs फॉर शॉर्ट. स्टेट लेवलवरती स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि नॅशनल लेवलवरती नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी. एक प्रश्न याच्यामध्ये असाही ते विचारू शकतात एका मार्कासाठी की नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीचं ऑफिस कुठे आहे? तर ते चेन्नईला आहे. सो हेडक्वार्टर नॅशनल एनबीए नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी ह्याचं ऑफिस चेन्नईला आहे. BMCs जे आहेत तर BMC जसं आपलं जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटी ते आहेत, पण महाराष्ट्रामध्ये एक त्यांनी GR काढलेला आहे की ज्याच्यामध्ये BMC आणि PBR ची जी जबाबदारी आहे ती RDD रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट त्याच्याकडे सोपवण्यात आली आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट फक्त त्या समितीचा एक मेंबर आहे, परंतु त्याची अंमलबजावणी पूर्ण हे जे आहे ते रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट RDD कडे दिलेलं आहे या ठिकाणी. सो ह्या कायद्याच्या काही ठळक बाबी आहेत. तर त्याच्यानंतर जे स्पेसिफिक इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ते आपण बघूया. एक, हे जे रेग्युलेशन आहे, हे जे जैव विविधता आहे त्याला आपण त्याचा वापर कसा करू शकतो. तर याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिलं गोष्ट की जे भारताचे नागरिक नाहीये, जे फॉरेन एंटिटीज आहेत, तर त्यांना नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीची पूर्व परवानगी घ्यावी लागते, इव्हन रिसर्च साठीही. तर कुठल्याही फॉरेन एंटिटी साठी NBA ची परवानगी गरजेची आहे. कलम 3 सेक्शन 3 मध्ये ही गोष्ट आलेली आहे फॉरेन नॅशनल साठी. त्याच्यानंतर जे सेक्शन 4 आहे, कलम 4 ही इम्पॉर्टंट आहे. तर ह्याच्याबाबत जे संशोधन होतं बायोलॉजिकल डायव्हर्सिटी बद्दल, कारण की फ्रेंड्स आपण एक थॉट नेहमी क्लिअर ठेवायचं, कॉन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे की जे पण मेडिकल ड्रग्स आहेत, जे पण औषध आहेत, तर त्यांचं जो केमिकल फॉर्म्युलेशन लिमिट आहे, जे स्कोप आहे, ते ऑलरेडी संपलेलं आहे. तर आता केमिकल लेवलवरती ते जास्त नवीन ड्रग्स आणू शकत नाही. तर त्याचं अल्टरनेटिव्ह काय आहे की जे नॅचरली अवेलेबल प्लांट रिसोर्सेस आहेत त्याच्यातून ते नवीन ड्रग्स बनवत आहेत आणि त्याच्याकरता संशोधन पाहिजे. पण हे संशोधनचा जो आहे तो विदाउट प्रायर परमिशन NBAच्या आपण हे करू शकत नाही. पण समजा की जर 2 देशात किंवा 2 देशाच्या रेप्युटेड गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स हे संयुक्तरित्या रिसर्च करतायत, त्याला म्हणतो कोलॅबोरेटिव्ह रिसर्च, तर ही गोष्ट त्याच्यामध्ये लागू होत नाही, कारण की हे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत.
तर त्याच्यामुळे हे लागू होत नाही. आणि त्याच्यातून काही निष्पन्न झालं या रिसर्च वरून, तर जनरली लोक काय करतात की आपला जो आयडिया आहे तो प्रोटेक्ट करण्यासाठी आयपीआरचे क्लेम दाखल करतात. पण ह्याच्यासाठीही NBA नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीची पूर्व परवानगी लागते. तर हे जे कलम 3 ते कलम 6 आहे, तर बेसिकली ते रेग्युलेट करतं चॅप्टर 2 मधून की आपण जो नैसर्गिक स्रोत आणि संसाधन आहे त्याचा गैरवापर कसा टाळू शकतो. 3 लेवल्स आहेत मॅनेजमेंटच्या, BMCs, मग त्याच्यावरती स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि मग त्याच्यावरती NBA. तर हे जे 3 टायर स्ट्रक्चर आहे हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तर आधी आपण कलम 3 ते जे 6 बघितले ते फॉरेन नॅशनलसाठी. आता जे भारताचे नागरिक आहेत किंवा ते भारतीय कंपनीज आहेत, तर त्यांच्याकरता काय नियमावली किंवा काय कायद्याची तरतूद आहे. तर ह्याच्यासाठी एकच तरतूद आहे. तिकडे NBA ची गरज लागत होती कलम 3 ते 6. आता कलम 7 वर जे इंडियन नॅशनल्स आहेत किंवा इंडियन कंपनी, त्यांना स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड ची परवानगी लागते. पण ही जी परवानगी ते स्थानिक लोकांना, वैद हकीम्स वगैरे जे आहेत, जे ट्रेडिशनल हीलर्स आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत पारंपरिक, त्यांनाही लागत नाहीये. तर या कायद्यामध्ये हाही विचार केलेला आहे की जे स्थानिक रीती किंवा परंपरा किंवा स्थानिक ज्ञान आहे त्यालाही एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सेक्शन 3 to 6 फॉर फॉरेन नॅशनल फ्रॉम सेक्शन 7 ऑनवर्ड इंडियन नॅशनल्स. कलम 23 जे महत्वाचे कलम आहे तेच घेतोय मी. त्याच्यामध्ये खूप कलम्स आहेत, पण ओनली इम्पॉर्टंट वन्स आय वुड बी फोकसिंग ऑन. आता जे स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आहे त्याचे काय फंक्शन्स आहेत. एक तर ऍडवाइस चा फंक्शन आहे आणि एक दुसरा फंक्शन रेग्युलेटचे, जेही प्रस्ताव त्यांच्याकडे येतात पासिंगसाठी त्यांची तपासणी करणे आणि किंवा सर्वे कोणाला करायचा आहे तर त्याच्या जो अप्रुव्हल आहे त्याची तपासणी वगैरे हे आहे. हे स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड करतं. तिसरा मुद्दा की कुठलीही ऍक्टिव्हिटी जे बायोलॉजिकल कन्झर्वेशन साठी आहे तर ते याच्या अंतर्गत करण्यात येत. आणि स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डला खूप सारे पॉवर्स आहे. एक मी आपल्याला एक्झाम्पल आहे की जे मार्गोआ एक साबण येतं ना ज्याच्यामध्ये नीम आहे, नीमचा वापर होतो आणि ते असं प्रमोट करतात की नीममुळे हा जो आहे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज या सोप मध्ये आहे. तर आपल्या बायोडायव्हर्सिटी बोर्डनी एक त्यांना नोटीस दिली, कारण की हे आपण नीम जे जैविक संसाधन आहे तर त्याच्याकरता आपण फीज जमा करा. तर त्यांचं म्हणणं होतं की फक्त आपण 3% नीम या सोप मध्ये वापरतो, तर त्याची परवानगीची गरज आहे का, कारण की क्वांटिटी खूप कमी आहे. तर जरीही क्वांटिटी खूप कमी असली पण आपण नैसर्गिक संसाधनाचा वापर करतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला जे शुल्क आहे त्याच्या वापरासाठी तो देय आहे आणि त्यांना ते मग द्यावं लागलं. तर स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या खूप साऱ्या फंक्शन्स आहेत आणि खूप सारे पॉवर्स या ऍक्टच्या अंतर्गत दिलेले आहे. अल्टिमेट गोल काय आहे की हे जे नैसर्गिक संसाधन आहे त्याचं दोहन हे शाश्वतरित्या व्हावं. दुसरा मुद्दा, त्याचा फायदा स्थानिक लोकांना भेटावा. आणि तिसरा मुद्दा, हा जो पूर्ण प्रोसिजर आहे या वापराचा त्याला कुठे ना कुठे रेग्युलेट करावं, जेणेकरून एक बेसिक कंट्रोल ह्याच्यामध्ये येईल. कलम 25 ही इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये जेही हे आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट बाबत आहे. तर जेही नॅशनल बायोडायव्हर्सिटी बोर्डना जेही प्रस्ताव जातात किंवा कम्युनिकेशन्स जातात तर ते सर्व स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डना ते कम्युनिकेशन्स लागू होतात. यामागचा उद्देश काय आहे की आता एका कंपनीने एका स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डला काहीतरी प्रस्ताव किंवा काहीतरी कम्युनिकेशन केलं,
पण ते कम्युनिकेशन जे आहे ते सगळ्यांना माहिती असण्यासाठी तर इतर बायोडायव्हर्सिटी बोर्ड किंवा नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी हा प्रोव्हिजन या कायद्यामध्ये त्यांनी केलेला आहे. तर आतापर्यंत जे रेग्युलेशन्स आहेत ते आपण पाहिले. त्याच्यानंतर याच्याबाबत जर कायद्याचं उल्लंघन केल्यावरती पेनल्टीज ह्याच्यामध्ये लागते. तर हे एक इम्पॉर्टंट कलम आहे, कलम 55. सो सेक्शन 3, 4 आणि 6 कुठलंही व्हायोलेशन केलं. सेक्शन 3 आणि 4, सेक्शन 3 to 6 हे फॉरेन नॅशनल साठी आहे. आपल्याला आपण आताच बघितलं. तर फॉरेन नॅशनल्स किंवा फॉरेन एंटिटीनी तर हे कुठलंही व्हायोलेट केलं ह्याच्यामध्ये मॅक्सिमम पनिशमेंट त्याने इम्प्रिझनमेंट म्हणजे 5 वर्षासाठी आणि 10 किंवा 10 लाखाचा फाईन. आणि 10 लाखाच्या वरती जर डॅमेज असेल तर जेवढं ऍक्च्युअल डॅमेज आहे ते. तर एकदम टफ प्रोव्हिजन हे केलेलं आहे, कारण की इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये आपण पाहिलं एवढे मोठ्या पेनल्टीज नाही होत. पण या प्रकरणामध्ये काय आहे की कमर्शियल युटिलायझेशन होतं. तर त्याच्या जर आपण बघितलं करोडाचं युटिलायझेशन होतं, करोडाचा याचा मार्केट होतो बायोलॉजिकल रिसोर्सेसचा. तर ह्याच्या मानाने हे पेनल्टी कमी आहे जर त्या दृष्टीने आपण कमर्शियल स्केलवरती बघितलं. दुसरा मुद्दा सेक्शन 7. आता सेक्शन 7 आपण पाहिलं ते भारतीय नागरिक किंवा भारतीय कंपन्यांसाठी आहे. तर त्यांच्याकरता पनिशमेंट जी आहे ती थोडी कमी ठेवलेली आहे, 3 वर्ष किंवा 5 लाख रुपये किंवा दोन्हीही. तर फॉरेन नॅशनल साठी डबल फाईन ठेवलेला आहे, कारण की हे एक सिंडिकेट आहे. तर आपले जेही इम्पॉर्टंट बायोलॉजिकल रिसोर्सेस आहेत तर ते फॉरेन मध्ये खूप यूज होतात. 1-2 एक्झाम्पल्स मी आपल्या माहितीसाठी सांगतो. तर आपल्या ज्या हिमालयाज आहेत, अप्पर हिमालयाज, त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक जडीबुटी येतं. एक मशरूमचा प्रकार असतो, त्याला आपण म्हणतो किडा जडी, कॉर्डिसेप्स. त्याचं जीनस आहे कॉर्डिसेप्स. तर हा जो कॉर्डिसेप्स आहे त्याचं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप आहे. त्याचं 1 किलो जे आहे ते लाखो मध्ये त्याची व्हॅल्यू आहे. तर ह्या पर्टिक्युलर किडाजडी या पर्टिक्युलर फंगसचा खूप एक्सप्लॉयटेशन होतं आणि नेपाळ मार्गे हे चायना आणि आजूबाजूच्या कंट्रीज मध्ये या सगळ्या गोष्टी जातात. खूप साऱ्या आपल्या ज्या वेस्टर्न घाट्स किंवा हिमालयास किंवा जे बायोडायव्हर्सिटी आहेत तर त्या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स मध्ये या पर्टिक्युलर नॅचरल रिसोर्सेसचा खूप उपयोग किंवा दुरुपयोग म्हणू शकतो, ओव्हर एक्सप्लॉयटेशन. तर ते घेतात आणि ते डायरेक्टली फॉरेन कंपनीजना पाठवतात. तर त्याच्यामुळे ही स्ट्रिंजंट प्रोव्हिजन या कायद्याअंतर्गत टाकण्यात आलेली आहे. त्याच्या आधी जर असं कुठलीही ऍक्टिव्हिटी झाली तर नाहीतर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये अशी हे प्रोव्हिजन आहे किंवा एवढं मोठं फाईन आहे, नाहीतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये आहे. त्याच्यामुळे हे जे प्रोव्हिजन्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे पेनल्टीच्या दृष्टीने. कलम 56. आता बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन साठी स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी NBA हे वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी करतात. पण समजा या जे गाईडलाईन्स आहेत त्याचं कोणी पालन केलेलं नाही आहे तर त्याच्यासाठी दंडाची तरतूद आहे. जर पहिल्या इन्स्टन्स मध्ये पहिल्या वेळी त्यांनी पालन नाही केलं तर 1 लाख रुपये दंड आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते 2 लाख आणि त्याच्यानंतरही जर तो मानला नाही तर 2 लाख रुपीज एव्हरी डे, असं त्यांनी स्ट्रिक्ट प्रोव्हिजन याच्यामध्ये केलेली आहे. आता काही लोक याच्यामध्ये म्हणणार की गाईडलाईन्स वगैरे आहेत NBA आणि स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डच्या, तर आम्हाला माहितच नाही. तर हा आपण स्टँड घेऊ शकत नाही, कारण की गाईडलाईन्स त्यांच्या वेबसाईटवरती रेग्युलरली पब्लिश होतात, इव्हन न्यूजपेपर्स मध्ये येतात. आणि जो लॉ ऑफ द लँड आहे तो आहे इग्नोरन्स ऑफ द लॉ कॅनॉट बी अ एक्सक्यूज. हा एक स्टँडर्ड आणि सर्व मान्य प्रिन्सिपल आहे की जर आपल्याला कायद्याच्या तरतुदीची जाणीव नाही आहे
तर तो एक्सक्यूज आपण घेऊ शकत नाही. यू आर ॲज अ सिटीजन ऑफ कंट्री, यू आर एक्सपेक्टेड टू नो द लीगल प्रिन्सिपल्स और द ऍक्ट्स इन इंडिया. तर एकदम कडक प्रोव्हिजन्स कलम 55 आणि कलम 56 मध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोघांमार्फत. सो आता एक तिसरा मुद्दा येतो की समजा कुठल्या ऑर्गनायझेशननी केलेलं आहे, तर हे फाईन तर ठीक आहे, पण ऑर्गनायझेशन मध्ये कोणाला रिस्पॉन्सिबल आपण ठेवणार आहोत. तर अशा वेळी जोही पर्सन आहे जो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता, तर तो दोषी मानला जाईल. परंतु जर त्यांनी हे सिद्ध केलं, याच्यामध्ये एक रायडरही त्यांनी टाकलेला आहे. रायडर हा आहे की जर त्यांनी हे सिद्ध केलं की हा जो गुन्हा आहे तो त्याच्या जाणीवमध्ये नव्हता किंवा इट वॉज कमिटेड विदाउट हिज नॉलेज आणि त्यांनी सर्व खबरदारी घेतली होती, तर त्याच्यावरती हे प्रोव्हिजन्स लागू करण्यात येणार नाही. तर या ठिकाणी हे ऑफेन्स कलम 57(2) 57(2) हे काय म्हणतोय, हे जर जे टॉप लेवल मॅनेजर्स आहेत किंवा डायरेक्टर आहे, तर त्यांनी काहीतरी जर गुन्हा केलेला आहे किंवा त्यांच्या या गुन्ह्याला कन्सेंट किंवा कनायवन्स, वर्ड आहे कन्सेंट किंवा कन्सेंट म्हणजे त्यांची याच्यामध्ये रजामंदी होती किंवा कनायवन्स म्हणजे ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये सहभागी होते, तर त्यांनाही या ठिकाणी जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे 57(2) मध्ये. सो खूप इम्पॉर्टंट प्रोव्हिजन्स आहे. सेक्शन 55 to 57 डील्स विथ द पेनल्टी. हे क्वेश्चन ही मागच्या वर्षी बायोडायव्हर्सिटी ऍक्टच्या अंतर्गत आलेलं आहे. तर एक्सटेन्सिव्ह प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड इन दिस. आता एक महत्वाचा प्रोव्हिजन सेक्शन 58 आणि 59. 58 सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की हा काय म्हणतोय की जे पण गुन्हे याच्यामध्ये दाखल केले आहेत दे शॅल बी शॅल म्हणजे कंपल्शन आलं, कॉग्निसिबल आणि इम्पॉर्टंटली नॉन बेलेबल. तर कुठलाही जर आपण ऑफेन्स ह्याच्यामध्ये या कायद्याच्या अंतर्गत बुक करता आहात, तर त्याच्यामध्ये बेल भेटणार नाही आणि ते कॉग्निसेबल ही देखील आहे. तर एक सिरियस अटेम्प्ट या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या ऍक्टच्या तरतुदीच्या अंमलबजावणीबाबत. आणि कलम 59 काय म्हणतो आहे की ह्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत तर ते इन ऍडिशन आहात आणि दुसरे कायद्याच्या कलम लावू शकत नाही असा कुठलाही रेस्ट्रिक्शन याच्यामध्ये त्यांनी आणलेला नाहीये. सो प्रोव्हिजन्स आर इन ऍडिशन अँड नॉट इन डेरोगेशन. म्हणजे समजा जंगलातून ते हे वस्तू प्लांट रिसोर्सेस किंवा मेडिसिनल प्लांट्स किंवा ॲनिमल प्रोडक्ट्स ते घेऊन जात आहेत, तर ह्याच्या अंतर्गत त्यांनी गुन्हा केलेला तर आहेच, पण त्या ऑफेन्स मध्ये आपण इंडियन फॉरेस्ट ऍक्ट किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टचेही प्रोव्हिजन्स किंवा जनरल लॉज जे आहेत IPC त्याचेही आपण कलमा ह्याच्यामध्ये टाकू शकतो. तर स्ट्रिंजंट पनिशमेंट आहे आणि नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत आणि इतरही कलम आपण लावू शकतो. तर एकंदरीत बायोलॉजिकल कन्झर्वेशनचा एजेंडा कसा आपण फॉरवर्ड करू शकतो, कसा पुढे नेऊ शकतो, याबाबत त्यांनी इकडे वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहे आणि एक वॉटर टाईट केस बनवले आहे. तर
नेक्स्ट मुद्दा जो आता येतो की ह्याच्यामध्ये जर कुठला ऑफेन्स झाला तर त्या ऑफेन्स बाबत जी कंप्लेंट दाखल करायची आहे. आता आपले जे आहे जे पण फॉरेस्टचे ऑफेन्स आहेत ते आपण कंप्लेंट म्हणून दाखल करतो. पोलीसचे जे ऑफेन्सेस आहेत ते आपण चार्जशीट म्हणून न्यायालयात दाखल करतो. पोलीस आपण नाही म्हणजे पोलीस पर्सनल दाखल करता. तर जे कंप्लेंट केसेस आहेत आपल्या फॉरेस्ट मध्ये आणि स्पेसिफिकली बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट मध्ये हा 2009 चा नोटिफिकेशन आहे. हा खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून मी याच्यामध्ये टाकलाय की ह्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलंय की फॉरेस्ट ऑफिसर्स नॉट बिलो द रँक ऑफ रेंज ऑफिसर्स, म्हणजे RFO ते PCCF पर्यंत या कायद्या अंतर्गत जेही ऑफेन्सेस झाले आहेत त्याच्याबाबत कंप्लेंट दाखल करू शकतो. परंतु स्वतःच्या जे ज्युरिस्डिक्शन आहे म्हणजे जो रेंजचे ज्युरिस्डिक्शन आहे त्याचं जर डिव्हिजन मध्ये कुठे आलं तर DCF किंवा जो संबंधित DFO आहे तेही याच्यामध्ये हे कंप्लेंट वगैरे कोर्ट ऑफ लॉ मध्ये फाईल करू शकतात. रूल्स तर ह्याच्याबाबत 2004 रूल्स आहेत, नियम आहेत. ते मोस्टली PBR आणि BMC याच्यावरती आहे. आणि तिसरा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि नॅशनल बायोडायव्हर्सिटी बोर्ड. तर हे 3 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. इव्हन महाराष्ट्र राज्याने हा एक फिल इन द ब्लँक्स टाईपचा प्रश्न येऊ शकतो. इव्हन महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डने 2008 ला हे रूल्स महाराष्ट्र राज्यासाठी बायोडायव्हर्सिटीचे लागू केलेले आहे. तर 2004 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि 2008 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट. 2008 राईट, 2008 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट. तर अशा प्रकारे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक विस्तृत इन्स्टिट्यूशनल सेटअप याच्यामध्ये डेव्हलप केलेलं आहे. तर रूल्स मध्ये एक महत्वाचं रूल्स नाही वेगवेगळ्या नोटिफिकेशन्स आहेत. तर त्याच्यामध्ये ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बाबत डिटेल्ड त्यांनी गाईडलाईन्स आणि कसं करू शकतो त्याच्याबाबत त्यांनी दिलेलं आहे. आणि त्या ऍक्सेस बेनिफिट शेअरिंगचं काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण सक्सेस स्टोरी म्हणतो. ह्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह ऍक्टचं आहे की जे लोकल पॉप्युलेशन आहे त्यांना प्रोत्साहित करायचं आपल्याला ह्याच्याकरता की बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन कसं करू शकतो. तर जोपर्यंत त्यांना त्याच्यातून काय फायदा भेटणार नाही त्यांना ते प्रोत्साहन भेटणं मुश्किल आहे. आणि एकदा प्रोत्साहन भेटलं तर ते जोमाने काम करू शकतात. तर टू हॅव पार्टिसिपेशन फ्रॉम जनरल पब्लिक ऍक्सेस बेनिफिट शेअरिंग मेकॅनिझम वॉज इंट्रोड्युस्ड. आणि हे जे ABS आहे ते आपलं इंटरनॅशनल कमिटमेंट आहे की आम्ही जे स्थानिक लोकांना त्या बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचा फायदा देऊ. तो एक एक्झाम्पल एक कनी ट्राईब आहे केरलामध्ये. तर ही जी कनी ट्राईब्स आहे ते जंगलात त्यांचं वास्तव्य असतो. आणि जे तिकडे काही रिसर्चर्स गेले होते त्यांच्या असं निर्देशनास आलं की कनी ट्रायबल्स हे जेव्हा पहाडावरती चढतात, हा एक फेमस एक्झाम्पल आहे म्हणून याच्यावरती आपण फोकस करूया की आपण कसा या ऍक्टची तरतुदीचा वापर करून स्थानिक लोकांना फायदा पोहोचू शकतो. कनी ट्रायबल्स तर जेव्हा ते हिल्स वरती चढतात किंवा काही फिजिकल वर्क करतात तर त्यांना जास्त थकवा येत नाही. रिसर्चर्स थकून जात होते पण ते नाही. मग त्यांनी बारकाईने ऑब्झर्व केलं तर एक जडीबुटी ते खात होते. जडीबुटी खाऊन मग ते आरामशीर वरती हिल्स वरती किंवा दुसरं कष्टाचं काम करू शकत होते. तर त्या रिसर्चर्सनी ते जे प्लांट आहे ते घेतलं, त्याचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आयसोलेट केलं आणि मग त्याच्यातून एक ड्रग बनवलं ज्याला आपण म्हणतो जीवनी. TBGR म्हणजे ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरम मध्ये. तर त्यांनी हे सर्व रिसर्च केलं आणि एक ड्रग बनवला जीवनी. आणि हा ड्रग जो आहे जनरल फिटनेस आणि जनरल टॉनिक जनरल स्ट्रेंथ साठी. सो या ड्रग हे बनवल्यानंतर मग त्याचे फायदेही या ट्रायबल्सना भेटायला पाहिजे. तर एक चॅरिटी ट्रस्ट बनवला आणि त्याच्यामध्ये जी पण सेलवरून जी ही रॉयल्टी यायची त्याचे 50% हे शेअर करण्यात आलं होतं या ट्रायबल्स सोबत. सो
हा सर्वात जुना एक्झाम्पल आहे. हे 1987 पासून हे जेव्हा हा कायदा जास्त हे नव्हता, पण तरीही त्यांनी लोकल लेवलवरती ह्या सर्व अरेंजमेंट केलं होतं ऍक्सेस आणि बेनिफिट शेअरिंग मेकॅनिझमचं. हा एक एक्झाम्पल आहे. दुसरा एक एक्झाम्पल तेलंगणाचा आपण बघूया. तर तेलंगणाचा एक हे विशिष्ट प्रजाती आहे बुलची, त्याला आपण म्हणतो ओनगोले. तर हे जे ओनगोले आहे, तर त्याचा जो रेडा बुल, तर त्याची गरज पडली ब्राझीलच्या इंडस्ट्रीना आपले जे तिकडच्या जे प्रजाती आहेत त्यांच्या बेनिफिटसाठी. तर त्यांनी, कारण की ही फॉरेन एंटिटी होते, तर फॉरेन एंटिटी कॅनॉट अप्रोच स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड. तर एनबीए ला, नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीला त्यांनी अप्रोच केलं, आणि हे जे आहे ते सव्वा कोटी रुपये त्यांनी जमा केले एनबीएच्या ह्याच्यामध्ये. तर जेव्हा पॅन स्टेट्स म्हणजे फक्त एका राज्यापुरती कुठल्याही बायोलॉजिकल रिसोर्सेस जर मर्यादित नसेल, तर हे सगळं फंड जे आहे नॅशनल बायोडायव्हर्सिटी अथॉरिटीमध्ये जमा होतो, जेही कंपनीज पे करतात, आणि मग एनबीए जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करतात. ज्या ठिकाणी सोर्स लोकलाइज्ड असेल, स्टेटच्या आत असेल किंवा जिल्ह्याच्या आत असेल, तर डायरेक्टली स्थानिक लोकांना हे बेनिफिट शेअर केलं जातं. एक पर्सेंटेज त्यांनी ठरवलेलं आहे, आणि जे स्थानिक बीएमसीज आहेत ते डायरेक्टली या कंपनीशी डील करू शकतात. तर एवढं पॉवर या ऍक्टच्या अंतर्गत दिलेलं आहे. तर दिस इज ऑल्सो अ सक्सेसफुल एक्झाम्पल. म्हणजे बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो की फक्त जंगलाची नाही, जंगलाच्या बाहेरही बायोडायव्हर्सिटी असेल, आणि त्याचा हा मूर्तिमंत उदाहरण हे ओनगोले कॅटल आहे, जे गावामध्ये वास्तव्य करत असतात. एक तिसरा मुद्दा, एक सीवीड आहे, आणि ती त्याचं सायंटिफिक नेम ह्याच्यामध्ये सॉरी मी टाकलेलं नाहीये. तर हे अशा प्रकारचे जे सीवीड आहे ते न्यूट्रिशनल रिच सप्लिमेंट आहे, आणि ह्याच्यामध्ये रिसर्च करण्यात आलं, आणि वेगवेगळ्या इंटरनॅशनल कंपनीज लाईक पेप्सी कंपनी किंवा दुसऱ्या कंपनी, तर ह्यांनी डायरेक्टली तामिळनाडूच्या ज्या फिशरमॅन आहेत त्यांच्याकडून हे सीवीड बाय केलेलं आहे, आणि त्यांना रॉयल्टी दिलेली आहे, आणि ती पण खूप आहे, 3.9 मिलियन. तर ही सर्व रॉयल्टी ही स्थानिक लोकांना गेलेली आहे. तर या रॉयल्टीच्या ह्याच्यातून ते वेगवेगळे कन्झर्वेशन एफर्ट्स करू शकतात. हा एक परत आहे. आणि ह्यांनी पीबीआर बनवला होता, पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर. तर त्याच्यामुळे एकदा पीबीआर मध्ये नोंद झाली की ही स्पीशीज तुमच्या एरियामध्ये आहे, तर त्या कंपनीला आपल्याला रॉयल्टी देणं भागच आहे. नाहीतर या ऍक्टच्या व्हेरियस प्रोव्हिजन्सच्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते, आणि कारवाई ही खूप हे स्ट्रिंजंट आहे, याच्यामध्ये हेफ्टी फाईन्स आहे त्याच्यात. एक काळमेघ म्हणून आहे चौथा मुद्दा काळमेघ जो आहे अँड्रोग्राफिस पॅनिक्युलेटा. तर काळमेघ एक मेडिसिनल हब आहे. तर आपलं बालाघाट डिस्ट्रिक्ट आहे एमपी मध्ये, तिकडे हा खूप प्रचुर प्रमाणात आपल्याला मिळतो. तर ह्याचं मेडिसिनल यूज साठी एक बँगलोरची कंपनीने त्या लोकल बीएमसीला अप्रोच केलं, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीला, आणि डायरेक्टली, कारण की हा लोकलाइज्ड होता, डायरेक्टली त्यांना 21,000 रुपये रॉयल्टी, जरीही कमी असली परंतु निदान ह्याने काही ना काहीतरी त्यांना भेटेल. तर हे जे 4 एक्झाम्पल्स ह्याच्यासाठी की हे बायोडायव्हर्सिटी ऍक्ट एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे. आपण सगळं फॉरेस्ट ऑफिसर्स आहोत, तर आपल्याला माहिती आहे की हे जे बायोलॉजिकल रिसोर्सेस आहे किंवा एनटीएफपी आहे, नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस, तर ह्याचा एक खूप मोठा मार्केट आहे. पण हा मार्केट एक अनऑर्गनाइज्ड आहे, आणि दुसरा जो आहे ह्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जास्त से नाही आहे. तर जे गरीब आदिवासी किंवा जे वनवासी आहेत, तर डायरेक्टली हे मिडलमॅनना, जे दलाल जे लोक आहेत त्यांना हे
प्रोडक्ट्स खूप कमी प्राइस मध्ये देतात, पण जो एंड प्रोडक्ट असतो तो खूप महाग असतो, तर त्याचा फायदा या लोकांना पोहोचत नाहीये. तर दिस ऍक्ट, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऍक्ट आणि FRA जो आपण बघितला होता सॅटर्डेला, तर फॉरेस्ट राईट ऍक्ट आणि हा एक महत्वाचे दुवे स्थानिक लोकांना आपण फॉरेस्ट वरून कसा रोजगार आणि शाश्वतरीत्या रोजगार, कारण की हे जे आहे हे कंटिन्युअस प्रोडक्शन होतं, आणि दुसरं ह्याच्यामध्ये आपण काय जंगल तोड करत नाही, लाकूड तोड करत नाही, तर हे सस्टेनेबल यूज आहे फॉरेस्टचं. तर त्याच्यामुळे कायद्याचं खूप पोटेन्शियल आहे, बट अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत हा कायद्याचं युटिलायझेशन त्या प्रमाणावरती नाही केलेलं आहे. सो ह्याच्यावरती जर थोडं आपण लक्ष घातलं, आपला काय रोल राहील याच्यात, एक जे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आहे त्याच्यामध्ये आपले टेक्निकल आणि सायंटिफिक इनपुट्स देणे, म्हणजे प्रॉपरली डॉक्युमेंटेशन वगैरे होणं आवश्यक आहे. आणि इव्हन आपल्या माहितीसाठी सांगतो की बायोडायव्हर्सिटी अथॉरिटी स्टेट आणि नॅशनल लेवलची प्रत्येक PBR बनवण्यासाठी 20,000 रुपयाची अनुदान हे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीला देते. सो फंडचा काही इश्यू नाही आहे, आणि ह्याचं सस्टेनेबिलिटीचाही प्रॉब्लेम आहे. आपला मेन रोल हे आहे की जे PBRs आहेत ते सायंटिफिकरित्या आणि व्यवस्थितरित्या 10 वर्षाचा जनरली PBR असतो, त्याच्यामध्ये कुठल्या बाबी घ्यायच्या आहेत तर ते 2 गाईडलाईन्स बुक आहेत, एक फॉर्मेशन ऑफ BMC आणि फॉर्मेशन ऑफ PBR. तर ह्याच्यामध्ये सर्व प्रपत्र, सर्व फॉर्मॅट्स दिले आहेत, तर ते आपण जर त्याचा यूज केला तर खूप चांगलं राहील. तर लोकांना आपण या कन्झर्वेशन एजेंडाशी जोडू शकतो. जस्ट थोडा मी एक 2-3 मिनिटं थोडा आउट ऑफ हे ऍक्ट जातोय. एक अजून आहे आपल्याकडे विलेज फॉरेस्ट रूल्स 2014चे, ते पण वेळ भेटला तर आपण हे वाचा. ते इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या अंतर्गत महाराष्ट्राने बनवलं आणि महाराष्ट्राचं उदाहरण घेऊन मध्य प्रदेशने बनवलं. त्याच्यामध्ये हे आपले JFM समिती जे आहेत त्यांना आपण ग्रामवन समिती म्हणून कन्वर्ट करू शकतो, आणि त्यांना जे आहे इव्हन लाकूडाचीही परवानगी देण्यात आलेली आहे. इव्हन टिंबर, NTFP तर ठीक आहे, पण NTFP सोबत टिंबर फ्युलवूड हे सगळेही त्याच्यात कायदेशीर आपण लोकांना देऊ शकतो. आणि 33%चा बिझनेस नाही जो आपण JFMC ला देत होतो, पूर्ण 100%. तर 100% फायदा त्या स्थानिक लोकांना भेटू शकेल. तर लोकहिताच्या दृष्टीने हे 3 बायोडायव्हर्सिटी ऍक्ट, FRA आणि आपला विलेज फॉरेस्ट रूल, महाराष्ट्र विलेज फॉरेस्ट रूल 2014, ते जरूर वाचा. हे 3 चांगले कायदे, 3 चांगले लिगल इन्स्ट्रुमेंट जेणेकरून आपण स्थानिक लोकांचा विकास करू शकतो. आपण वळूया की प्रिव्हियस इयर्स मध्ये काही प्रश्न आले, तर जास्त नाही आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कोणाचा माईक ऑन आहे प्लीज बंद करा. डिस्क्राईब फंक्शन्स अँड पॉवर्स ऑफ NBA, तर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आणि दुसरं जे आपण बघितलं पिनल प्रोव्हिजन्स, सेक्शन 55 आणि सेक्शन 56. सेक्शन 55 आपण बघितलं एंटिटीज साठी आहे एक प्रोव्हिजन, आणि 56 मध्ये नॅशनल एंटिटीज आहेत त्याच्याबाबत. सो इन नटशेल बायोडायव्हर्सिटी ऍक्ट एक हिस्टॉरिक ऍक्ट माझ्या मते तरी आहे, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा इम्पॉर्टन्स ऑफ द बायोडायव्हर्सिटी ते आपण बघितलं, आणि त्या बायोडायव्हर्सिटीचा आपण कमर्शियल युटिलायझेशन बट ऍट सस्टेनेबल लेवल कसं करू शकतो, तर ते या कायद्यामध्ये दिलेलं आहे. दुर्दैवाने याचा जास्त वापर होत नाही आहे, काही जास्त सक्सेस स्टोरीज याच्या अंतर्भूत नाही आहे, परंतु ह्या कायदा अभ्यास करून जास्तीत जास्त आपण हे लोकांपर्यंत फायदा याचा पोहोचू शकतो, आणि स्पेशली कमर्शियल लेवलवरती, कारण की इव्हन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये कमर्शियल लेवलवरती एवढं जास्त स्कोप नाहीये, त्याच्यामध्ये एवढे फाईन्स नाही. कुठल्याही ऍक्ट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे फॉरेस्ट ऍक्ट मध्ये एवढे मोठी फाईन्स नाही आहेत.
तर चांगला कायदा आहे, ह्याचा आपण चांगला अभ्यास करून लोकांपर्यंत हा कायदा कसा पोहोचू शकतो आणि त्यांना बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन एजेंडा जो आपल्या डिपार्टमेंटचा मॅन्डेट आहे त्याच्याशी कसं जोडू शकतो याच्यावरती प्लीज आपण भर द्यावा. सो here I end. If there are any questions, the floor is open for question answer session, please. Thank you. कोणाचे काय प्रश्न सर? हा उमेश, मध्ये आपण सांगितलं की फॉरेस्ट डिपार्टमेंटचा रोल काय राहू शकतो. जसं 2009 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशन नुसार RFO अँड अबव यांना ऑथराईज केलं. पण मध्यंतरी राजेंद्र धोंगडे यांच्याशी आमचा संपर्क झाला. त्यांनी एक पत्र लिहिलं आहे बायोडायव्हर्सिटी बोर्डला. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की जे काही ऑथराईज केले पण ज्या पेनॉल्टी ज्यासाठी आहे तर त्यासाठी ऍक्च्युली हे लोक, तुम्ही सांगितलंच आहे, स्पष्ट केलं की जंगलात हे लोक मिळत नाही. जंगलात मिळतात ते स्थानिक लोक जे त्यांच्या वापरासाठी किंवा कलेक्शन करून सेलसाठी करतात. तर त्यांना ऑलरेडी प्रोटेक्शन आहे या आपल्या FRA मध्ये आणि पेसामध्ये सुद्धा. तर त्याच्यामुळे आपण फील्डमध्ये ऍक्च्युली तसं काही करू शकत नाही. तसंच PBR बद्दल जे आहे ती सध्या शासनाने रिस्पॉन्सिबिलिटी BDO कडे दिलेली आहे. हो सर. म्हणजे जिल्हा परिषद तर्फे ते सगळं करण्यात येतं आणि BDO. हो सर. नेमकं आपला रोल जो आहे तो फार रिस्ट्रिक्टेड आहे. त्यांनी जे लिहिलेलं आहे बायोडायव्हर्सिटी बोर्डला पत्र, ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर केलेलं आहे. नेक्स्ट पिरियड मध्ये त्याच्याबद्दल थोडंसं तुम्ही सांगू. हो सर, डेफिनेटली सर. ह्याच्यामध्ये जरी आपला रोल रेस्ट्रिक्टेड असला तरीही हा एक इम्पॉर्टंट रोल आहे. कारण की ह्याचं डॉक्युमेंटेशन जे करणं, त्याच्यावर जे टेक्निकल इनपुट्स लागतात तर ते टेक्निकल इनपुट्स आपल्याकडे आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हा आणि FRA मध्ये खूप सारे सिमिलॅरिटीज आहे. FRA मध्ये आपला रोल रेस्ट्रिक्ट केला आहे, पण ऍट द दोन्ही इन्स्टन्समध्ये BD आणि FRA मध्ये शेवटी लँड तर फॉरेस्ट आहे, रिसोर्सेस फॉरेस्ट आहे प्रायमरली. बायोडायव्हर्सिटी मध्ये फॉरेस्टच्या बाहेरची बायोडायव्हर्सिटी काउंट केली जाते. पण दोघांमध्ये सर आपल्याला इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक आहे. कारण की ऍट द एंड ऑफ द डे हे आपलं लँड, हे फॉरेस्ट लँड हे आपल्या कस्टडीमध्ये असल्याने आणि त्याच्या रिसोर्सेस वरती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर रादर दॅन अपोजिंग द प्रोव्हिजन्स की आपल्यामध्ये काही आपल्या अंडर काही नाही किंवा खूप सारे रेस्ट्रिक्शन्स आहेत, आपण जर एक कन्स्ट्रक्टिव्ह रोल प्ले केला. आणि कन्स्ट्रक्टिव्ह रोल्स कुठे प्ले करू शकतो? हे प्लॅनिंग आणि हे इम्प्लिमेंटेशन मध्ये. जसं FRA मध्ये कुठलंही बंधन नाही. आपण जे फॉरेस्ट ऍक्टच्या अंतर्गत ही इंडियन फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत ही कारवाई करू शकतो. तसं ह्याच्यामध्येही कुठलं बंधन नाही आहे. पण आपल्याला पुढाकार घेऊन ऍटलिस्ट प्लॅन प्रिपरेशन आणि त्याचा प्लॅन जो आहे प्रॉपरली इम्प्लिमेंट होतो आहे की नाही त्याच्यावरती सर आपण भर देऊ शकतो. दुसरा, वेगवेगळ्या डिपार्टमेंटची सांगड घालून एक कन्व्हर्जन्सच्या थ्रू एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कन्व्हर्जन्सचाही GR काढलेला आहे. आपण जी वेबसाईट आहे त्याच्यावरती बघू शकता. तर कन्व्हर्जन्स ऍक्टिव्हिटी वरून हे आपण डिफरंट डिपार्टमेंटचे जे स्कीम्स आहेत ते ह्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. आणि थर्ड, टू माय लिमिटेड अंडरस्टँडिंग, विदाउट ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ जनरल पब्लिक we cannot save our forest resources in present condition. जोपर्यंत आपण स्थानिक लोकांना काही फायदा पुरवत नाही की या जंगलाचं रक्षण केलं तर हे आपल्याला फायदा भेटेल, तर तोपर्यंत आपलं जंगलाचं रक्षण मला सर थोडं डिफिकल्ट वाटतं. थोडं मी डायव्हर्ट होतो. एक एक्झाम्पल रणथंबोरचं आहे. तर आम्ही जेव्हा फील्ड ट्रिप मध्ये तिकडे गेलो होतो तर तिकडे असं आम्हाला समजलं की रणथंबोरला जर कुठलीही आग लागली तर आजूबाजूचे गावं जे आहेत तर ते तिकडे येऊन ती आग भिजवतात. ह्याचं कारण हे आहे कारण की त्यांचा जो टुरिझम आहे तो त्याच्याच पार्कवरती निर्भर आहे आणि मोस्टली सर्व आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांनी जिप्सीज घेतल्या आहेत. तर त्याचं लोन फॅक्टर त्याच्यात आहे.
तर जेव्हा आपण इकॉनॉमिक बेनिफिट्स ह्याची आवर कन्झर्वेशन एजेंडा ह्याची जेव्हा आपण सांगड घालतो, तर इट इज अ विन विन सिच्युएशन बोथ डिपार्टमेंटसाठी आणि स्थानिक लोकांसाठी. आणि शेवटी आपण डेमोक्रेसी असल्यानेच लोकांचाही आपल्याला जो हित आहे त्यांचं लाईव्हलीहूड आपण कसं इन्क्रीज करू शकतो त्याच्यावरती लक्ष देणं सर आवश्यक आहे. लिमिटेड रोल आहे, बट लिमिटेड मध्येही आपण मॅक्सिमम प्ले करू शकतो. कारण की इतर डिपार्टमेंट जे आहेत त्यांना एक तर टेक्निकल एक्सपर्टीज नाही आणि त्यांना तेवढा वेळही नाहीये. आणि हे फॉरेस्ट लँड आणि रिसोर्सेस आपल्यामुळे आपल्याला इनिशिएटिव्ह घेणं सर गरजेचं आहे. तर असं माझं सर छोटंसं एक मत आहे याच्यामध्ये. करेक्ट सर याच्यामध्ये एक अजून आहे की या बायोडायव्हर्सिटी ऍक्टच्या अनुषंगाने समजा सर कलम 24 मध्ये 2 मध्ये स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड इज सपोज टू नोटिफाय की काय काय करता येणार नाही जंगलामध्ये. तर दॅट वी हॅव टू त्या संबंधी अद्याप नोटिफिकेशन निघालं नाही. त्याच्यामुळे जंगलातले कुठल्या गोष्टी या कायद्याअंतर्गत रिस्ट्रिक्ट केल्या स्पेसिफिकली तर आपल्याला काहीतरी करता येईल. अदरवाईज IFA आहेच आपल्याकडे, IFAचा आपण फायदा घेऊ शकतो. पण देर इज नीड टू स्पेसिफिकली नोटिफाय बाय द स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड जंगलाबद्दल काय काय करता येईल. हो तर मी तुम्हाला ते धोंगडे साहेबांचं पत्र तुम्हाला हे टाकलंय व्हॉट्सअप. येस येस सर मी वी कॅन डिस्कस दॅट. हो हो इतर लोकांना काय विचार असेल तर कृपया विचार. हा प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम, बोला. सर माझा असा क्वेश्चन होता की स्पॅग्नम मॉस आहे ना, ते आपण IFA अंडर गुन्हा नोंद केलेला असेल, पण आपल्याला बायोडायव्हर्सिटी ऍक्ट कसा लावता येईल त्याच्या बाबतीत, किंवा लावता येईल का नाही? ह्याच्या बायोडायव्हर्सिटी ऍक्टच्या अंतर्गत बायोडायव्हर्सिटीचं डेफिनेशन एकदम प्रॉपरली दिलेलं आहे. तर बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आपल्याला लागू करण्यात काही हरकत नाही, कारण की ह्याचे जे प्रोव्हिजन्स आहे ते इन ऍडिशन आहे, ते दुसऱ्या ऍक्टच्या डेरिव्हेशन्सही नाही आहे. तर डेफिनेटली हे प्रोव्हिजन्स आपण लावू शकतो, पण त्याची जी कंप्लेंट आहे ते RFO अँड अबाव तेच दाखल करू शकतात. म्हणजे सेपरेट दाखल करावी लागेल, आपल्या IFA अंडर पण प्रोसेस चालू राहील आणि आपण सेपरेट एक दाखल कंप्लीट करावी लागेल, असं होईल का? नाही, तसं नाहीये. आपण जो POR जेव्हा बुक करतो त्याच्यामध्ये ह्याचेही प्रोव्हिजन्स आपण टाकू शकतो, IFAचेही टाकू शकतो आणि ह्याचेही जसं कलम 26 आपण IFAचं टाकतो तसंही ह्याच्या मधले ज्या कलम आहेत ते त्या POR मध्येही आपण टाकू शकतो. आणि आपल्या माहितीसाठी इवन जे IPC आहे, जे जनरल लॉज आहे, त्याचेही कलम आपण POR मध्ये टाकू शकतो. तर त्याचं काही बंधन नाहीये. सर जर आपल्याकडून म्हणजे टाकले गेले नसतील POR मध्ये, तर नंतरची प्रोसेस काय करता येऊ शकते सर? जर टाकले गेले नसतील तर एक ह्याचा कायदेशीर सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. आणि हो, कारण की एकदा POR आपण जारी केला तर त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स आपण ऍड करू शकतो किंवा POR मॉडिफाय करतो, ह्याच्याबाबत थोडं क्लॅरिटी नाहीये. तर एक लिगल ओपिनियन घेऊन आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर जो आहे किंवा असिस्टंट गव्हर्नमेंट प्लीडर आहे त्याचे कायदेशीर सल्ला घेऊन आपण याच्यामध्ये टाकू शकतो. हो हियर आय वुड लाईक टू ऍड की जर POR मध्ये आपण एखादा कलम टाकला नाही तरी काही हरकत नाही, ज्यावेळी आपण कंप्लेंट येतो त्यामध्ये वी कॅन इन्क्लूड दॅट. ओके सर. कारण शेवटी आपलं कंप्लेंट केस म्हणूनच जातो मॅजिस्ट्रेट अँड द चार्जेस आर फ्रेम्ड बाय द मॅजिस्ट्रेट, म्हणजे देर इज एव्हिडन्स बिफोर चार्ज. तर आपली सिम्पल कंप्लेंट केस ज्यावेळी जाते त्यामध्ये जर आपण जे काही इतर कलमं टाकायचे असेल तर त्या नमूद केल्या तर इट इज ऑन द पार्ट ऑफ द मॅजिस्ट्रेट टू डिसाइड वेदर टू इन्क्लूड दोज सेक्शन्स इन द चार्ज व्हेन ही फ्रेम्स द चार्जशीट. कोणाचे इतर काही प्रश्न? हा नमस्कार सर. नमस्कार सुधीरजी, बोला. सर माझा प्रश्न असा होता
की आपल्या जंगलाला जास्त हानी पोहोचते तर ते वनव्यामुळे पोहोचते. कशामुळे? वनव्यामुळे म्हणजे आग ओके, लागल्यामुळे. आग लागल्यामुळे. तर ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण जे म्हटलं इकॉनॉमिकल बेनिफिट आपण त्या आदिवासी ट्रायबल लोकांचे बघितले पाहिजे. हम्म. तर मला काय म्हणायचंय की आपलं हे जे फॉरेस्ट आहे एक स्पेसिफिक आता माझी रेंज घेतली तर त्याच्यामध्ये जे काही हे आहेत NTFT जे आहेत तर त्याचं मार्केट कुठं आहे कसं आहे आणि त्याच्यासाठी काही NGO संस्था असे आहेत का की जे आपल्याला मदत करतील की ह्या स्पेसिफिक रिजन मध्ये ह्या NTFT किंवा बायोडायव्हर्सिटी आहे तर जर मार्केट व्हॅल्यू अशी आहे किंवा म्हणजे त्यांना जे त्यांचं बेनिफिट मिळेल म्हणजे बायोडायव्हर्सिटीचं तर त्यासाठी सर ऍक्च्युली वर्क करायचं म्हटलं हा. तर पुढे NGO किंवा जे असे आहेत तर आहेत का अशी म्हणजे हो, माहिती? ह्याच्यामध्ये मी मेकॅनिझम आपल्याला सांगतो. केंद्र शासनाने 40 NTFP 40 NTFPचा एक मिनिमम सपोर्ट प्राइस MSP जे आपण म्हणतो त्याचं एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. तर त्याची ऍक्च्युअल प्राइस तर हाई असेल पण मिनिमम एवढं आपल्याला द्यायचंच आहे. दुसरा, हे जे ट्रायबल डिपार्टमेंट आहे तर ट्रायबल डिपार्टमेंट मार्फत जे NTFPs आहेत त्यांची खरेदी एक TDC म्हणतो आपण, ट्रायबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्यांच्या मार्फत हे खरेदी NTFP ची करू शकतो. तिसऱ्या याच्यामध्ये वे आउट आहे की आपल्या JFMच्या किंवा ग्रामवनच्या ज्या संस्था आहेत तर त्यांच्या मार्फत ही खरेदी आपण मिनिमम सपोर्ट प्राइस वरती करू शकतो. आणि त्याच्याकरता डीपीडीसी मध्ये हेड्स आहेत तर त्याचा फंड आपण तिकडून घेऊ शकतो. चौथा, त्याचं मार्केटिंग कसं करायचं तर मार्केटिंगसाठी MFP नेट आपण इंटरनेटवरती सर्च करा. MFP नेट मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस नेट. MFP नेटची एक सुविधा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी प्रोव्हाइड केलेली आहे जिकडे बायर आणि सेलर तर ह्यांच्या दोघांची इन्फॉर्मेशन असते. फॉर एक्झाम्पल की अमुक व्यक्ती अमुक राज्याला त्याला 40 टन आवळा पाहिजे तर त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे असतात तर त्याच्यासोबत आपण सांगड घालू शकतो. पाचवा जे छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने केलेलं आहे की फेडरेशन्स त्यांनी तयार केलेले आहेत. कॉपरेटिव्ह फेडरेशन्स, एक लोकल लेवलवरती, स्टेट लेवलवरती आणि नॅशनल लेवलवरती. तर हे फेडरेशन्स आहे की MFP कलेक्ट करायचं, मग त्याचं प्रोसेस करायचं आणि मग त्याचं करायचं. जसं महाराष्ट्रामध्ये आपण जनधन वंदन केंद्र सुरू केले होते त्या धर्तीवरती तिकडे त्यांनी फेडरेशन्स केले आहेत छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो, मध्य प्रदेशमध्ये मोर दॅन 30% ऑफ द स्टेट रेव्हेन्यू कम्स फ्रॉम NTFP. ठीक आहे, कारण की तिकडे हे इन्स्टिट्यूशनाइज आहे. तर हे 4-5 मेकॅनिझम्स आहेत जे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि त्याच्यातून आपण आपल्या लेवलवरती हे करू शकतो. एक एक्झाम्पल मी आपल्याला देतो. गडचिरोलीमध्ये जनधन वंदन केंद्र आहे तर त्याचे बीजा ग्लास टेरोकार्पस मार्सुपियम तर बीजा ग्लास हे त्यांनी अमेझॉनवरती डायरेक्टली सेलसाठी टाकले तिकडच्या JFM आणि त्यांना चांगला प्रतिसाद भेटतो. तो ग्लुकोज कंट्रोलसाठी चांगला उपयोग होतो त्या ग्लासचा. तर हे छोटे छोटे इनिशिएटिव्ह आहेत. एक लोकल लेवलवरती आपण करू शकतो आणि बाकी जे इन्स्टिट्यूशनलाइज आहे ट्रायबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, MFP नेट आणि इवन जो ट्रायबल हार्ट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे तर तिकडे ऑनलाईन सेल्स एक प्लॅटफॉर्म दिलाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी. ते एक अजून प्लॅटफॉर्म याच्यामध्ये हे आहे खादी विलेज इंडस्ट्रियल कमिशन. तर तिकडेही जसं हनी आहे तर हनी हे KVICच्या वेगवेगळ्या आउटलेट्स मध्ये विकला जातो. ऑप्शन खूप आहेत पण स्थानिक परिस्थिती पाहून आपल्याला ते कुठला योग्य राहील ते आपण बघू शकतो. ठीक आहे ना सुधीर? हो येस सर. आपला फोन नंबर शेअर केला तर बरं म्हणजे नंतर फोन नंबर जस्ट अ सेकंड. फोन नंबर आणि ईमेल ऍड्रेस. थँक्यू. ओके. एनी फर्दर क्वेश्चन्स प्लीज? सर नमस्ते सर. सर नमस्ते. नमस्ते. हॅलो. हा सर एक त्याच्यामध्ये असं होतं की यांना आपण जे सर मी काय याच्यामध्ये आपण ह्या लोकांना म्हणजे विक्री केल्यानंतर पेमेंट देतो आपण त्या लोकांना दिला जातो. पण ह्या सर्व जे प्रोसेस आहे आपण सांगितलं की त्या कंपन्या आहेत किंवा
असे असे आहेत. पण ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये एक प्रोसेसला वेळ लागणार आहे सर. आणि जो आपला ट्रायबल आहे, हॅलो, तो जो आदिवासी आपला जो व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये कसं की आज जर माझा माल विकला तर मला लगेच पैसे भेटले तर संध्याकाळी माझं जेवण बनेल. तर ह्या प्रोसेससाठी ह्यांना एक हमी भाव म्हणून कुठलं डिपार्टमेंट असं देऊ शकते का, की बाबा हे विकल्यानंतर तुम्हाला हे एवढे पैसे ताबडतोब घ्या आणि हे म्हणून असं हमी भाव म्हणून कुठले डिपार्टमेंट असं पुढे येऊ शकतं का सर हे करण्यासाठी? हा, हो, तेच मी आपल्याला आधी म्हटलं की हमी भावाचं एक नोटिफिकेशन ऑलरेडी केंद्र शासनाने इंट्रोड्यूस केलं आहे 40 NTFP साठी. तर त्याचं मिनिमम सपोर्ट प्राइस ऑलरेडी डिक्लेअर्ड आहे. त्याच्या बाबतीत काही इश्यू नाहीये. दुसरं, ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि नाबार्ड आणि डीपीडीसीच्या वेगवेगळ्या फंड म्हणून आपण जो सीड मनी प्रत्येक अशा ज्या संस्था आहेत त्यांना प्रोव्हाइड करण्याचं ऑप्शन आहे. तर त्या सीड मनीचाही वापर करू शकतो इमिजिएट पेमेंटसाठी. तर ह्या सगळ्यातून आपण एक इन्स्टिट्यूशनलाइज्ड सेटअप तयार करू शकतो, जेणेकरून एकतर स्थानिक लोकांनाही इमिजिएट त्यांचं पेमेंट भेटेल आणि अशा प्रकारचे लिंकेजेस डेव्हलप केल्यानंतर लॉंग टर्म बेनिफिट ही आपण या लोकांना देऊ शकतो. कारण की कुठलीही कंपनी, फॉर एक्झाम्पल डाबर, बैद्यनाथ, तर त्यांना हे मेडिसिनल प्लांट्स हे लागतातच. तर त्यांना कंटिन्युअस रिक्वायरमेंट असते. फक्त त्यांना त्यांची क्वांटिटी हवी आणि क्वालिटी हवी आणि ते इनफॅक्ट त्यांना सोयीस्कर आहे डायरेक्टली गव्हर्नमेंट डिपार्टमेंट कडून प्रोक्युअर करण्यासाठी, कारण की मग त्यांना काही इश्यूज येत नाही. तर फक्त थोडं इंटरेस्ट घेऊन एक प्रॉपर सेटअप आपण केला. साधारणतः 2 ते 3 वर्षात हा सेटअप चांगला वापर होतो आणि मग त्याच्यातून जे स्थानिक काही युथ आहेत त्या कमिटीचे त्यांना आपण एम्पॉवर करून पुढे ही प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो आणि नंतर मग 2-3 वर्ष हँड होल्डिंग नंतर हे आपोआप ऑटोमॅटिक ह्याच्यावरती जाऊ शकतं, ऑटो मोड वरती. ठीक आहे ना? थँक्यू. ओके सर, ते नोटिफिकेशन कोणतं म्हटले सर? हा नोटिफिकेशन मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स मोटा ह्यांनी जारी केला आहे. इफ आय एम नॉट रॉंग, एप्रिल 2019चा नोटिफिकेशन आहे. तर मिनिमम सपोर्ट प्राइस MSP फॉर NTFP, जसं आपण गुगलवरती टाकलं मोठा नोटिफिकेशन फॉर MSP, तर तरीही ते येऊन जाईल. चालेल, थँक्यू सर. ओके, वेलकम. Any more questions, please? Thank you, Mesh. It has been very elaborate and very nicely presented. Sir, thank you, sir. Only the officers will benefit from this. Thank you. Sir, thank you, sir. And you have got your PESA lecture tomorrow morning. Yes, and after PESA, sir, RTI and Yes. other. Yes. So that program we are giving. Okay, sir. We have Okay, already fine. finalized the program. The links Sir. will be given today, I think. येस आणि हे सर्व PPTs आणि जे रीडिंग मटेरियल आहे ना, रूल्स, ऍक्ट्स आणि वेगवेगळ्या जे PBR आणि BMC चे गाईडलाईन्स, ते मी ऑलरेडी सरांना ईमेल केलेलं आहे. तर ते आपण सरांकडून घेऊ शकता आणि आपल्याला सर्क्युलेट ही ते केलं जाईल किंवा माझा एक कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे, मीही आपल्याला पाठवतो, काही प्रॉब्लेम नाही. मी कंपाईल करत आहे ते आणि सर महाफॉरेस्ट. ठीक आहे. येस सर, शुअर सर. थँक्यू. Okay. थँक्यू एव्हरीबडी एल्स. थँक्यू ऑल. हॅव अ गुड डे. भेटूया आपण उद्या. थँक्यू सर. ओके, शुअर, बाय. थँक्यू सर.